तुम्हाला वाटेल ना, ताई अशी हळद का जळतेस? तर थांबा मी तुम्हाला शेवटी सगळ्यात हे सांगणार आहे. मी हे काय करते तर. चला पहिल्यांदा मी आज काय-काय कामं केली ते सांगते. इथं मला इडली करायची होती सकाळच्या उद्याच्या नाश्त्यासाठी. म्हणून मी आज सकाळी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घालायची होती. म्हणजे संध्याकाळी वाटण करून सकाळी नाश्त्यासाठी बरोबर फुगून येते. तर ह्यासाठी मी उडदाची डाळ, तांदूळ आणि थोडंसं मेथीदाणे घातले. तर हे बघा मी मसाल्यासाठी म्हणजे खड्या मसाल्यासाठी असे 2 डब्बे केलेले. म्हणजे कसं ज्यावेळी आपल्याला गरम मसाला लागेल त्यावेळेस इकडे-तिकडे शोधावं नाही लागणार. त्यामुळे एकाच ठिकाणी आपल्याला सापडतं. तर त्यानंतर थोडासा मी ओटा आवरायला घेतला होता. रात्रीचा शिळा भात थोडासा शिल्लक होता म्हणून मी बाहेर तो पक्ष्यांना घातला. त्यानंतर इथं पाणी आलं होतं. पाणी कसं पहिल्यांदा असं फोर्सने येते त्यामुळे एकसारखं पडत नाही, असं गचकदीत पडते. म्हणून मी थोडंसं प्यायचं पाणी भरलं. त्यानंतर थांबले होते कारण भिजायला पूर्ण होतं म्हणून. पक्ष्यांना भात घालायला आल्यानंतर थोडा वेळ झाला होता. म्हटलं आता गचकद्याचं बंद झालं असेल म्हणून पाण्याचा जार लावला. त्यानंतर आत आले. इथे नवीन टी-शर्ट वगैरे नीलला घेतले होते आणि ते कट करायला माझ्याकडे की नाही कात्री एक होती धार असणारी, ती कुठे मला सापडेना झाली. दुसरी आहे की नाही त्याला धार नाही. म्हटलं आता कटर वगैरे शोधत बसण्यापेक्षा विळीवरच कट करायचं कारण मला ते पाण्यातून काढायचं आहे. सकाळी केस धुतले होते म्हणून म्हटलं की नाही वाळले पण होते. पैसे अजून बाकी आहेत ते मी दुपारी थोडेसे वाळवून घेईन. तोपर्यंत आंबाडा बांधताना मग नाही माझ्या लक्षात आलं, मला एका ताईने सांगितलं होतं, ताई तुम्ही चेहऱ्याला काय लावताय ते दाखवा. तर इथं ताईनं तुम्ही बघून घ्या केस गळती माझी किती कमी झाले माहिती आहे. मध्यंतरी इतके केसांचे कणी असे गुच्छ निघायचे आणि आता हे बघा थोडेसे 10-12च केस माझे निघतात. मी आता तुम्हाला कणी तुमच्या पुढ्यातच केस विंचरून दाखवलेले. एवढं जाम भारी वाटलं ना, माझी केस गळती कमी यायला चालू झाले. पूर्ण गळायचे काय कधीच कमी येऊ शकत नाही कारण थोडे का असताना बायकांचे केस गळतातच. पण निदान कणी जास्त गळायचे तरी माझे थांबलेत. तर इथं मी तसंच आत आले, हात धुतला स्वच्छ, त्यानंतर तवा ठेवला आणि इथं ही आता माझी घरगुती हळद आहे. घरगुती हळद कधी पण चांगली नसेल तर दुकानातून आणली तरी पण चालते. तर मी हळद कणी अशी गॅसवर भाजून घ्यायची. इतकी भाजायची कणी पूर्ण काळा कलर आला पाहिजे. काळा कलर म्हणजे तुम्हाला विठुरायांचा कसा बुक्का माहिती आहे का पूर्ण काळा कलर, तर तशा टाईप कनी हा काळा कलर यायला पाहिजे. ही कशी लावायची की हे मी पुढच्या व्लॉगमध्ये नक्की सांगते.